जो रस्ता रुंदीकरण करतोय आपण गुरुवारपेठ रस्ता, त्या रस्त्याचे सर्व प्रॉपर्टी झालं. मला स्वतः मिरज शहरात काम करताना 3 वर्ष झाले आणि मिरज शहराचं एवढं सहकार्य मिळतंय म्हणून 3 वर्ष हा अवस्था इथे खरोखर वाटतंय. आता बदली झाल्यामुळे पुढचा प्रश्न वेगळा आहे. फक्त म्हणणं असं आहे की तुमच्याकडे तुम्ही करू नका, तुम्ही त्याच्याकडे असं काही आमचं हे नाही आहे. फक्त म्हणणं एक आहे की तुमच्या आणि महापालिका आणि तिथे बालमंदिर यांच्या गोडी गुलाबीच्या चर्चेत हा विषय पुढे जाऊ. कारण शेवटी आज तुम्ही 40 फुटाचं मार्किंग करा आणि पुढे 40 फुटाचं मार्किंग करून झाले तरी तफावत पण झालेली आहे. पण जर स्वतः तुम्ही जर समक्ष उभं राहून आपल्या स्टाफला घेऊन जर केलं आणि मार्किंग करून लोकांना सांगितलं की 40 फूट इथपर्यंत येते बाबा, तुमची तयारी आहे का, तर लोक निश्चितपणानं आज तयार आहे. फक्त आता जागेवर कोणाची एखाद दुसऱ्याची फारच मोठी अडचण असेल तो भाग वेगळा, त्याची शब्द वेगळी चर्चा करू. पण जनरल लोकांचं म्हणणं असं आहे की तुम्ही 40 फुटाचं मार्किंग द्या, 40 फुटाप्रमाणे आज लगेच करा तुम्ही, आमची काही ना नाही आहे. आणि एकदा 40 फुटाचं झाल्यानंतर तुमच्या स्वतः लक्षात येईल की 40 फुटाचं झालेला रस्ता सफिशियंट आहे, पुरेसा आहे, 60 फुटी करायची आता सगळ्यांना आवश्यकता आहे का नाही ते त्यानंतर तुम्ही ठरवू शकाल. निश्चितपणाने विकास आघाडीत तो 60 फुटी म्हणून येणार आहे. जरी आम्ही आज लोकप्रतिनिधी असतो, आमच्या भावना जरी असल्या तरी शेवटी काही कायदे कानून नॉर्म्स काढलेले आहेत, त्या नॉर्म्स प्रमाणे तो रस्ता 60 फुटी शासन पण 60 फुटीलाच पंतप्रधान दर्शक देणार नाही. पण स्थानिक पातळीवर जर महापालिका आणि लोक त्यांचे जे चर्चेद्वारे जो प्रश्न पुढे भविष्यात निघाला फार चांगलं होईल. पण त्यासाठी पहिला असं मला वाटतं पहिलं पाऊल तुम्ही 40 फुटाचं उचलावं, 40 फुटाचं तुम्ही क्लिअर करून घ्या आणि मग तुम्हीच बघा आणि तुम्हीच ठरवा की 40 फुटाचा झालेला रस्ता पुरेसा आहे, समाधानकारक आहे अशी तुमची भावना त्यावेळेस निश्चित होईल असं मला ठाम विश्वास आहे. आणि मग त्यानंतर आपण पुढचं बोलू असं मला वाटतंय. तर त्यामुळं आम्ही तुम्हाला विरोध करतोय किंवा तुमच्या अगेन्स्टमध्ये आहोत असं काही गैरसमज येण्याची आवश्यकता नाही. उलट चर्चेद्वारे हा प्रश्न निकालात निघावा ही सर्वांची भावना आहे. पण माझी दिलेली नोटीस ही अंतिम नोटीस नव्हती. मला या प्राथमिक नोटीसवर फक्त चाचपणी करायची होती की मला समोरच्याचं सहकार्य कसं मिळतं. त्यानंतर इथल्या बऱ्याच प्रॉपर्टी धारकांबाबत आमच्याकडे अद्याप माहिती नव्हती. तर या नोटीस नंतर जी मीटिंग होईल, जी मीटिंग झाली आजची, त्यातून मला ती माहिती मिळाली असती. पुढची दिशा ठरवायची होती म्हणून मी प्राथमिक नोटीस दिली, ती अंतिम नोटीस नाही. गुरुवारपेठ रस्ता हा मागच्या डीपी प्रमाणे 40 फूट मंजूर आहे आणि प्रस्तावित डीपी मध्ये तो 60 फूट आहे. डीपीच्या मीटिंगला मी स्वतः गेलेलो होतो. तर डीपीच्या अंतिम मीटिंग पर्यंत या रस्त्याच्या रुंदीत प्रस्तावित रुंदीत कोणताही बदल झाला नाही. ही रुंदी 60 फूटच राहील. पण त्याला आज कायदेशीर बेस माझ्याकडे नाही कारण डीपी पब्लिश झालेलं नाही. आपण फक्त मिरज शहरातले, सांगली शहरातले बऱ्यापैकी रस्ते रुंदीकरण झालेले आहेत. मिरज शहरातले बहुतांशी रस्ते चांगले मोकळे झालेले आहेत. मिरज शहरात फक्त 2 रस्ते जे सगळ्यात महत्त्वाचे आहेत, एक गुरुवारपेठ रस्ता आणि दुसरा चर्च रोड, जिथून सर्वाधिक वाहतूक होते